नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षय गोरे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला प्रॅक्टिस सेट नंबर 5 आहे। यामध्ये आपण अप्रॉक्सिमेशन आणि डेटा इंटरप्रिटेशन याचे काही एक्झाम्पल पाहणार आहोत। तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला अप्रॉक्सिमेशनचा आहे बघा। काय दिलेला आहे, स्क्वेअर रूटमध्ये 624.983 वजा स्क्वेअर रूटमध्ये 144.001 गुणिले स्क्वेअर रूटमध्ये 168.945 अधिक स्क्वेअर रूटमध्ये 899.923 असं दिलेलं आहे। तर ॲप्रॉक्सिमेशनमध्ये असे पॉईंटचे अंक दिलेले असतात बघा, पॉईंटचे नंबर दिलेले असतात। आपल्याला काय करायचं असतं, हे जे पॉईंटचे नंबर आहेत त्याला होल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं असतं, म्हणजे पूर्ण संख्येत कन्वर्ट करायचं असतं। तर त्याच्यासाठी काही नियम आहेत बघा, ते बघू। आता आपण जर पहिली संख्या कन्सिडर केली 624.983, याला होल नंबरमध्ये कसं कन्वर्ट करायचं बघा। आता जर जो अंक आहे आपल्याला, जो संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये जर पॉईंटच्या पुढचा अंक हा 1, 2, 3 आणि 4 असेल, तर पॉईंटच्या आधीचा अंक म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये 624 आहे बघा, पॉईंटच्या आधीचा अंक, त्याच्यामध्ये काहीच ॲड करायची गरज नाही, तो ॲज इट इज घ्यायचा। पण जर पॉईंटच्या नंतर 5, 6, 7, 8, 9 हे अंक असतील, तर पॉईंटच्या आधीची जी संख्या आहे जी की 624 आहे त्याच्यामध्ये 1 ॲड करायचं, म्हणजे 625 असं कन्सिडर करायचं त्याला। तर हाच बेसिक नियम आहे बघा ॲप्रॉक्सिमेशनमध्ये। पॉईंटच्या नंतरचा जो पहिला अंक आहे, पॉईंटच्या नंतर पहिला अंक कोणता इथं बघा 9 आहे, इथं 9 आहे। तर काय करायचं, तो 5पेक्षा मोठा आहे म्हणून पॉईंटच्या आधीची जी संख्या आहे 624 त्यात आपण 1 ॲड केलं, आणि जर ते पॉईंटच्या नंतरचा अंक 1, 2, 3, 4 यापैकी असेल तर पॉईंटच्या आधीची संख्या ॲज इट इज 624च घ्यायची। तर बघा आता हे एक्झाम्पल आपण सोडवू। हाच बेसिक नियम आहे ॲप्रॉक्सिमेशनमध्ये। आपल्याला ही जी पॉईंटमधली संख्या दिलेली असते त्याला होल नंबरमध्ये कन्वर्ट करावं लागतं। तर बघा स्क्वेअर रूटमध्ये काय दिलं आहे 624.983, तर पॉईंटच्या नंतरचा पहिला अंक हा 9 आहे, तो 5पेक्षा मोठा आहे म्हणून काय करायचं, पॉईंटच्या आधीच्या संख्येत 1 ॲड करायचं, म्हणजे काय आलं 625 वजा अंडर रूटमध्ये 144 आहे, पॉईंटच्या नंतरचा अंक हा 0 आहे, त्याच्यामुळं पॉईंटच्या आधीची संख्या ॲज इट इज घ्यायची, त्यात काय ॲड करायची गरज पडत नाही। त्याच्यानंतर गुणाकारात दिलं आहे 168.945, तर पॉईंटच्या नंतरचा अंक आहे 9, हा 5पेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळं काय करायचं, पॉईंटच्या आधीची संख्या 168 त्यात 1 ॲड करायचं, म्हणजे 169 आलं, आणि अधिक स्क्वेअर रूटमध्ये दिले 899.923, 9 हा 5पेक्षा मोठा आहे पॉईंट नंतरचा अंक, त्याच्यामुळं काय करायचं, पॉईंटच्या आधीची संख्या 899 त्यात 1 ॲड करायचं, उत्तर आलं 900। तर हे आता सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचं बघा आपल्याला। 625चं स्क्वेअर रूट 25 आलं, वजा 144चं स्क्वेअर रूट 12 गुणिले 169चं स्क्वेअर रूट 13 अधिक 900चं स्क्वेअर रूट 30 आलं। 25 वजा 12 13 आलं, त्याच्यानंतर 13 गुणिले 13 अधिक 30 आहे बघा 43 आलं। याचा गुणाकार करावा लागेल, 13 त्रिक 39, म्हणजे युनिट डिजिट 9 यायला पाहिजे। युनिट डिजिट जे आहे एकक स्थानचा अंक आहे तो 9 यायला पाहिजे। इथं 2 ऑप्शनमध्ये 9 आहे, त्याच्यामुळं आपल्याला पुढचा पूर्ण गुणाकार करावा लागेल। 13 त्रिक 39ला 9 घेतलं, हातच्या 3 आले, 13 चौक 52 आणि 52 अधिक 3 जर केलं तर 55, म्हणजे 559 हे आपलं उत्तर येईल। तर आता पुढचं एक्झाम्पल बघू। काय दिलं आहे 52.02 वजा 345.02, मी काय म्हणलं आहे, पॉईंटच्या नंतरचा अंक पहिला अंक आपल्याला बघायचा आहे, पॉईंटच्या नंतर पहिला अंक इथं 0 आहे, पॉईंटच्या नंतर पहिला अंक इथं 0 आहे, तर पॉईंटच्या आधीची जी संख्या आहे 345 आणि इथं 59 आहे, याच्यामध्ये आपल्याला काहीच ॲड करायची गरज पडणार नाही, कारण तो अंक 5पेक्षा लहान आहे। ॲज इट इज लिहून घ्यायचं, 59 वजा 345 भागिले 22.984 आहे बघा। आता पॉईंटच्या नंतरचा जो अंक आहे 9 हा 5पेक्षा मोठा असल्यामुळं पॉईंटच्या आधीची जी संख्या आहे 22 त्यात 1 ॲड करायचं, मग काय आलं 23 बरोबर 11 गुणिले क्वेश्चन मार्क। आपल्याला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। 59ला ॲज इट इज लिहून घेतलं, वजा 345 भागिले 23 असं पण आपण लिहू शकतो, बरोबर 11 गुणिले क्वेश्चन मार्क आहे। तर पदावलीच्या नियमानुसार कंचे भागुबेवामध्ये आपण पहिल्यांदा भागाकार करावा लागेल आणि त्याच्यानंतर ही जी वजाबाकी ती करावी लागेल। तर 59 ॲज इट इज घ्यायचं, वजा 345 भागिले 23, 23नं जर भाग घातला 23 × 23 11 उरतात, 23 5 15 दर्श, याच्यासाठी पाडेपाठ लागतात। 59 वजा 15 बरोबर 11 गुणिले क्वेश्चन मार्क आहे। 59मधून जर 15 गेलं, 9मधून 5 गेलं 4 आलं, आणि 5मधून 1 गेलं 4, बरोबर 11 गुणिले क्वेश्चन मार्क आहे। तर हे इकडं 11 गुणाकारात आहे, इकडे गेल्यानंतर भागाकार होईल, म्हणजे 11 चौक 44, क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काय आलेली आहे 4। याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहू।
पुढच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं बघा, 18.95 याचा वर्ग दिलेला आहे प्लस एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे अधिक 57.004 गुणिले 3.023 असं दिलं आहे आणि पुढं अजून गुणाकार दिलेला आहे. तर काय करायचं, फक्त पॉईंटच्या नंतर जो काही अंक आहे तो 5पेक्षा मोठा असेल तर पॉईंटच्या आधीची जी संख्या आहे त्यात +1 करायचं आहे आपल्याला. एवढाच बेसिक नियम आहे ॲप्रॉक्सिमेशनमध्ये. तर 18.95 जे दिलेलं आहे, 18.95 जे दिलेलं आहे त्याला आपल्याला कसं लिहिता येईल, 19 लिहिता येईल आणि त्याचा वर्ग दिलेला आहे. कारण 18.95 मध्ये पॉईंट नंतरची संख्या ही जी 9 आहे ही 5पेक्षा मोठी असल्यामुळं पॉईंटच्या आधीची जी संख्या म्हणजे 18 याच्यामध्ये आपण काय केलं, 1 ॲड केलं, त्याला 19 लिहून घेतलं. त्याच्यानंतर अधिक एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे प्लस 57.004. पॉईंटच्या नंतरची पहिली संख्या 0 आहे त्याच्यामुळं पॉईंटच्या आधीची जी काही संख्या आहे 57 त्याच्यात काहीच ॲड करायची गरज पडत नाही, ॲज इट इज घेतलं. गुणिले 3ला 3 ॲज इट इज घेतलं कारण पॉईंटच्या नंतर 0 आहे म्हणजे आधीच्या संख्येत आपल्याला काहीच ॲड करायची गरज पडत नाही. बरोबर 398.998 आहे बघा, इथं पॉईंट नंतर 9 आहे त्याच्यामुळं पॉईंटच्या आधी 1 ॲड करायचं म्हणजे 399 घेऊ. ह्याला आपण 399 घेऊ. गुणिले 2.003 याला आपण 2च घ्यायचं. बरोबर. तर 19चा वर्ग माहीत असला पाहिजे. 19चा वर्ग आहे 361 अधिक x अधिक 57 गुणिले 3. 57 गुणिले 3 म्हणजे 7 त्रिक 21 ला 1 हातच्याले 2 5 त्रिक 15 2 17 बरोबर 399 गुणिले 2. तर काय करायचं, डेविएशनची मेथड वापरायची. 400 गुणिले 2 करायचं, 800 आलं आणि त्याच्यातून 2 वजा करायचं म्हणजेच 798 आलं. जर आपण इथं बेरीज केली x अधिक हे 1 आणि हे 1 2 आलं युनिट डिजिट, 6 6 12 1 13, 13ला 3 हातच्या आलं 1, 3 1 4 1 5 532 बरोबर 798 आले बघा. जर आपण वजाबाकी केली x बरोबर 798 वजा 532 युनिट डिजिट बघून आपल्याला युनिट डिजिट 6 आहे तेवढं तर कळतंय. ऑप्शनमध्ये जर बघितलं तर फक्त एकच ऑप्शन युनिट डिजिट 6 असलेला आहे, पूर्ण वजाबाकी करायची आपल्याला गरज पडणार नाही. तर पुढचं एक्झाम्पल बघू. पुढच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं बघा, 987.98 गुणिले 196.03 भागिले 18.98 अधिक 112.99 बरोबर एक्सचा स्क्वेअर दिलं आहे. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. काय करायचं, 987.98 आहे याला आपण काय केलं 988 म्हणायचं कारण पॉईंट नंतर 9 आहे त्याच्यामुळं पॉईंटच्या आधीची जी संख्या आहे त्यात 1 ॲड केलं. गुणिले 196.03 पॉईंट नंतर 0 आहे त्याच्यामुळं 196ला ॲज इट इज लिहिलं स्क्वेअर रूटमध्ये भागिले 18.98 पॉईंट नंतर 9 आहे त्याच्यामुळं पॉईंटच्या आधीची जी संख्या आहे त्याच्यात 1 ॲड करायचं म्हणजे 18 अधिक 1 बरोबर 19 आलं. अधिक 112.99 पॉईंट नंतर 9 आहे त्याच्यामुळं पॉईंटच्या आधीची जी संख्या 112 त्याच्यात 1 ॲड करायचं म्हणजे 113 घेतलं बरोबर एक्सचा वर्ग झाला. 988 गुणिले 196चा जर वर्गमूळ काढलं तर 14 येईल भागिले 19 अधिक 113 बरोबर एक्सचा स्क्वेअर आलेला आहे. तर आता 988 गुणिले 14 भागिले 19 लिहून घेतलं अधिक त्याच्यात 113 करायचं आहे बरोबर एक्सचा स्क्वेअर. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 19नं 988ला भाग घालून बघू. 19 5 95 उरले 3, 19 2 38 52 गुणिले 14 अधिक 113. तर 14नं 52ला गुणाकार करायचा आहे बघा. 14 2 28ला 8 हातच्याले 2 14 5 70 70 2 72 अधिक 113 करायचं आहे बरोबर एक्सचा स्क्वेअर आहे. 8 आणि 3 11ला 1 हातच्याला 1 2 आणि 2 4 आणि 7 आणि 1 8 841 आले. एक्सचा स्क्वेअर बरोबर 841. तर एक्सची व्हॅल्यू काय येईल बघा, एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, तुम्हाला वर्गपाठ असले पाहिजेत. 841 कशाचा वर्ग आहे 29चा. तर एक्सची व्हॅल्यू आली 29. आता पुढचा 5वा प्रश्न पाहूया. काय दिलेला आहे, 12.5% ऑफ 4608 बरोबर एक्स गुणिले 23.96 भागिले 3.02 गुणिले 16 दिले. तर याच्यात पर्सेंटेज पण ॲड केलेला आहे. पर्सेंटेज टू फ्रॅक्शनचं कन्वर्जन तुम्हाला जमलं पाहिजे. 12.5%ला 12.100 जर लिहिलं तर त्याची व्हॅल्यू 1/8 येते. 12.5%ची व्हॅल्यू काय असते 1/8. त्याच्यानंतर ऑफ दिलेला आहे म्हणजे गुणाकारात 4608 बरोबर एक्स गुणिले 23.96 दिले. पॉईंट नंतर 9 आहे त्याच्यामुळं काय करायचं, पॉईंटच्या आधीची जी संख्या आहे त्यात 1 ॲड करायचं म्हणजे 23 अधिक 1 24 आलं डिवायडेड बाय 3.02 दिलं आहे. तर त्याला आपण होल नंबरमध्ये कन्वर्ट केलं तर 3 आलं कारण पॉईंट नंतर 0 आहे जो की 5पेक्षा लहान आहे त्याच्यामुळं 3ला ॲज इट इज लिहिलं गुणिले 16. 8नं जर भाग घातला
8 पंचे 40 उरले 6, 8 7 56 उरले 4, 8 6 48, 576 आलं. 3 8 24, 576 बरोबर x गुणिले 8 गुणिले 16. एक्सची व्हॅल्यू काय येईल 576 भागिले 8 गुणिले 16. तर आता 8 जर भाग घातला 8 पंचे 40, 8 6 48, 8 7 56, 8 7 56 उरलं 1, 8 2 16, 72 भागिले 16. 72 भागिले 16 पूर्ण भाग जातो का? 16 पंचे 80 होतं, पूर्ण भाग जात नाही, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 5चा भाग जातो आहे बघा. 5पेक्षा लहान असणार आहे आपलं उत्तर. 16 पंचे 80 आहे, 16 गुणिले 5 बरोबर 80 आहे. तर उत्तर आपलं 5पेक्षा लहान असणार आहे. तर 5पेक्षा लहान असणारी व्हॅल्यू बघा, 5पेक्षा लहान पण त्याच्या लगतचीच व्हॅल्यू असली पाहिजे, कारण 16 चौक 64 म्हणजे उत्तर आपलं 4 ते 5च्या दरम्यान असणार आहे. 4 ते 5 याला जर पूर्ण सॉल्व केलं तर 4.5 येतं. ठीक आहे, उत्तर आलं 4.5. पुढचं एक्झाम्पल बघू. आता पुढचे एक्झाम्पल हे डेटा इंटरप्रिटेशनचे आहेत. आजचे एक्झाम्पल आपण मराठीत पण ट्रान्सलेट केलेत बघा. हा एक चार्ट दिला आहे आणि याच्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात. प्रश्न पहिला काय आहे बघू. प्रश्न पहिला काय दिलेला आहे, रविवार, सोमवार आणि मंगळवारी दुकान डी मधून विकल्या गेलेल्या एकूण पुस्तकाच्या संख्येचे आणि मंगळवार, बुधवार, गुरुवारी दुकान ई मधून विकल्या गेलेल्या पुस्तकांचे गुणोत्तर किती आहे. गुणोत्तर म्हणजे रेशिओ विचारले, म्हणजे थोडक्यात x/y व्हॅल्यू विचारलेली आहे. पहिली व्हॅल्यू आपण x घेतली, दुसरी y घेतली, तर x भागिले y याची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. तर ती काढायची आहे बघा. पहिल्यांदा काय विचारलं आहे, रविवार, सोमवार आणि मंगळवारी दुकान डी मधून विकल्या गेलेली पुस्तकं बघा, त्यांची बेरीज करायची आहे आपल्याला. तर रविवारी दुकान डी मधून किती पुस्तके विकली गेलेली आहे तिथं चार्ट दिलेला आहे. रविवार कुठं आहे बघा, रविवार इथं आहे आणि दुकान डी कुठं आहे, इथं आहे. तर रविवारी दुकान डी मधून 68 पुस्तके विकलेत, 68 अधिक करायचे. सोमवारी दुकान डी मधून किती पुस्तकं विकलेत, सोमवार इथं आहे आणि डी इथं आहे, 74 आलं. अधिक मंगळवारी दुकान डी, मंगळवारी इथं आहे आणि दुकान डी इथं आहे, 78. रविवार, सोमवार आणि मंगळवारी दुकान डी मधून विकल्या गेलेल्या एकूण पुस्तकाच्या संख्येचे आणि मंगळवार, बुधवार, गुरुवारी दुकान ई मधून विकल्या गेलेल्या पुस्तकांचे गुणोत्तर विचारले. मग आपल्याला काय करायचं, रेशो विचारला म्हणून छेद केलं. आता कशाचा विचारला आहे, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार यांचं ई दुकानातून विकलेलं. तर मंगळवार कुठं आहे बघा, मंगळवार इथं आहे. ई दुकानात किती विकलेले आहेत, 90. अधिक बुधवारी ई दुकानातून, बुधवार कुठं आहे, इथं आहे, ई दुकानातून 86. अधिक गुरुवारी ई दुकानातून, गुरुवारी इथं आहे आणि ई दुकान 84 आलं बघा. याची जर बेरीज केली आपण युनिट डिजिटनं, 8 आणि 4 12, 12 आणि 8 20ला 0, हातचे आले 2, 7 आणि 7 14, 14 आणि 6 20, 20 आणि 2 22, 220 आलं. डिवायडेड बाय हे युनिट डिजिट 4 आणि 6 10, 10ला 0, हातचे आला 1, 8 आणि 8 16, 16 आणि 1 17, 17 आणि 9 किती आलं बघा, 26, 260. याला जर भाग घातला आपण 2चा, वर 11चा जातो आणि खाली 13चा भाग जातो. तर उत्तर काय येईल, 11:13 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल पाहू. काय दिलं आहे, शुक्रवारी दुकाने सी आणि डी मधून विकल्या गेलेल्या पुस्तकांची संख्या मागील दिवसाच्या तुलनेत अनुक्रमे 15% आणि 20% वाढली. तर शुक्रवारी दुकाने सी आणि डी मधून किती पुस्तके विकली गेली म्हणलं आहे. तर आपण खाली जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला फक्त 5 वारांचीच माहिती दिलेली आहे, सोमवारपासून गुरुवारपर्यंत दिलेली आहे बघा. आणि शुक्रवारची काढायची आहे आपल्याला. ह्या एक्झाम्पलमध्ये शुक्रवारची काढायची आहे. काय दिलेलं आहे, शुक्रवारी दुकाने सी आणि डी मधून विकल्या गेलेल्या पुस्तकांची संख्या मागील दिवसाच्या तुलनेत, मागील दिवस कोणता असतो शुक्रवारच्या मागील, गुरुवार, म्हणजे गुरुवारच्या तुलनेत 15% आणि 20% वाढली. म्हणजे शुक्रवारी सीमध्ये जी काही पुस्तकं विकली गेलेली आहेत ती गुरुवारी सी दुकानातून जेवढी काही पुस्तकं विकली गेलेली आहेत त्याच्यापेक्षा 15% जास्त आहे आणि डी दुकानातून गुरुवारी विकल्या गेलेल्या पुस्तकांच्या 20% जास्त आहेत. तर आपल्याला शुक्रवारची व्हॅल्यू काढायची आहे बघा. तर कसं करायचं बघा, काय दिलेलं आहे आपल्याला, शुक्रवारची व्हॅल्यू काढायची आहे. कशाची, सी आणि डीची. पहिल्यांदा सीची व्हॅल्यू काढून घेऊ. गुरुवारी सी दुकानातून पुस्तकं किती विकली गेलेली आहेत, गुरुवार कुठं आहे, गुरुवार इथं आहे आणि सी दुकान इथं आहे. गुरुवारी सी दुकानातून एकूण 40 पुस्तकं विकली गेली आहेत, बरोबर, 40. तर 40च्या तुलनेत 15% वाढ झाली म्हणते.
सीमध्ये 15% वाढ झालेली आहे आणि डीमध्ये 20%. 15% वाढ झाली याचा अर्थ काय असतो? 15%चा अर्थ असतो 15/100 आणि 15% वाढ होणे म्हणजे कोणतीही गोष्ट 115/100 होते. म्हणून काय करायचं आपल्याला? 40ला 115/100 न गुणायचं. 0ला 0 कटलं, 5 जर भाग घातला 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 आणि खाली 5 दोन्ही 10, 2 भाग घातला 2 दोन्ही 4, 23 दोन्ही 46 आलं उत्तर. 23 दोन्ही 46 हे उत्तर आलं. 46 उत्तर कशाचं असणार आहे? 46 उत्तर हे शुक्रवारी सी दुकानातून जी काही पुस्तकं विकली गेलीत त्याचं उत्तर आहे 46. तर आपण काय करू? इथं साईडला लिहून घेऊ 46 उत्तर. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? शुक्रवारी डी दुकानात किती पुस्तकं विकली गेलीत ते काढायचं आपल्याला. तर काय करायचं बघा, ते कसं काढता येईल? तर आपल्याला काय दिले? गुरुवारी सी दुकानातून, गुरुवार कुठं आहे? इथं आहे. गुरुवार इथं आहे. गुरुवारी डी दुकानातून किती पुस्तकं विकली गेलीत? 95. त्याच्या तुलनेत 20% वाढ झाली असं सांगितलं आहे. पहिल्यांदा सी दुकानाच्या तुलनेत 15% वाढ झाली होती आणि आता डी दुकान जे आहे, डी दुकानात गुरुवारी जेवढी काही पुस्तकं विकली गेलीत त्याच्यापेक्षा 20% जास्त पुस्तकं ही शुक्रवारी विकली गेलेली आहेत. तर डी दुकानात गुरुवारी पुस्तकं किती विकली गेली आहेत? 95 आणि 20% वाढ झाली म्हणते. शुक्रवारची जी काही पुस्तकांची संख्या आहे विक्रीची 20% वाढ झाली. 20%चा अर्थ काय असतो? 20/100. 20% वाढ होणे म्हणजे 120/100 होणे. 100मध्ये ही वरची व्हॅल्यू ॲड करायची 120 आणि छेद ॲज इट इज घ्यायचा. तर 95ला काय करायचं? 120/100 न गुणायचं. 0ला 0 कटलं, 2 जर भाग घातला 6ला, 2 भाग घातला 5 आलं, 5 भाग घातला तर 5 1 5, 5 9 45, 19 गुणिले 6. 19चा पाडापाट असला तर 19 × 14 दर्श. पहिली व्हॅल्यू आलेली आहे 46 आणि दुसरी व्हॅल्यू आलेली आहे 114. तर या दोघांची काय विचारले बघा आपल्याला? बेरीज विचारलेली आहे. शुक्रवारी दुकाने सी आणि डीमधून किती पुस्तके विकली गेली म्हणजे या दोघांची बेरीज विचारली. 46 + 114 जर केलं, 46 + 114 केलं तर आपलं उत्तर काय येईल? 160 हे उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहू. काय दिले? मंगळवारी आणि बुधवारी दुकान बी मधून विकल्या गेलेल्या पुस्तकांची एकूण संख्या सोमवारी दुकान सी आणि डी मधून विकल्या गेलेल्या एकूण पुस्तकांपेक्षा किती टक्के जास्त आहे? टक्केवारी काढायची आहे. कशाची टक्केवारी काढायची आहे? मंगळवारी आणि बुधवारी बी दुकानमधून विकल्या गेलेल्या पुस्तकांची संख्या ही काढून घेऊ आधी आणि त्याच्यानंतर सोमवारी दुकान सी आणि दुकान डी मधून विकल्या गेलेल्याची पुस्तकांची संख्या, या दोन संख्या काढायच्यात आणि टक्केवारी काढायची आपल्याला. तर काय करू? पहिल्यांदा मंगळवार आणि बुधवार हे जे दिलेलं आहे आपल्याला इथं, पहिल्यांदा काय दिलेलं आहे? मंगळवार आणि बुधवारी दुकान बी मधून जी काही पुस्तकं विकलेली गेलेली आहेत ते आपण काढून घेऊ आधी. मंगळवार कुठं आहे? मंगळवार इथं आहे, बुधवार इथं आहे. दुकान कोणतं आहे? बी दुकान इथं आहे बघा. तर 55 + 85, 55 + 85 किती होईल? 10ला 0, 7ला 1, 8 6 14, 140. 140 ही पहिली व्हॅल्यू आली आणि दुसरी व्हॅल्यू काय आहे? सोमवारी दुकान सी आणि दुकान डी मधून विकल्या गेलेल्या पुस्तकांची संख्या, ही व्हॅल्यू दुसरी काढायची आपल्याला. तर सोमवार कुठं आहे बघा? सोमवार इथं आहे. दुकान सी कुठं आहे? इथं आहे. आणि दुकान डी कुठं आहे? इथं आहे. म्हणजे 36 + 74 करायचं. दुसरी व्हॅल्यू जी असणार आहे, दुसरी व्हॅल्यू जी काय असणार आहे ती 36 + 74 आहे. म्हणजे 6 4 10ला 0, 7ला 1, 110 व्हॅल्यू आली. तर आता काय विचारलं माहिती आहे का? 140 जी ही संख्या आहे ती 110पेक्षा किती टक्के जास्त आहे असं विचारलं आहे आपल्याला. प्रश्न काय विचारलेला आहे? प्रश्न विचारलेला आहे मंगळवार आणि बुधवारमध्ये जी बी दुकानातून पुस्तकं विकली गेली आहेत ती सोमवारी दुकान सी आणि दुकान डी मधून विकल्या गेलेल्या एकूण पुस्तकांपेक्षा किती टक्के जास्त आहेत असं विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला टक्केवारी काढायची आहे. टक्केवारी कशाची काढायची आहे बघा? 140 हे 110पेक्षा किती टक्के जास्त आहे हे काढायचं आपल्याला. तर ते कसं काढता येईल? पहिल्यांदा काय करायचं? दोन्हीचा डिफरन्स काढून घ्यायचा. 140 - 110 करायचं. ठीक आहे. कशापेक्षा जास्त आहे विचारले आपल्याला? कंपॅरिझन कशाबरोबर करायचं आहे? 110 बरोबर करायचं आहे. त्याच्यामुळे ती व्हॅल्यू आपण बेसला घ्यायची आणि गुणिले 100 करायचं. बघा ही स्टेप कळाली असेल. 110पेक्षा 140 हे किती टक्के जास्त आहे असं विचारलं आहे. तर काय केलं? सगळ्यात आधी आपण डिफरन्स घेतला. त्याच्यानंतर 110पेक्षा किती टक्के जास्त आहे असं विचारलं, त्याच्यामुळं बेस 110 घेतला आहे आणि टक्केवारी काढायची आहे म्हणून गुणिले 100 घेतलं. याचा वजाबाकी जर केली 30 × 100 / 110 आलं.
शून्याला शून्य जर कटलं तर 300 भागिले 11% हे आपलं उत्तर असेल. तर ऑप्शनमध्ये ही व्हॅल्यू कशी दिली आहे बघा, 27.3/13 आहे. टायपिंग एरर आहे हा. त्याच्यानंतर ही 27.3/11 आहे. ही 25.2/11 आणि ही 24.3/11 अशी व्हॅल्यू दिली आहेत. तर आपल्याला 300/11 डायरेक्ट उत्तर दिलेलं नाही, तर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात हे कन्वर्ट करावं लागेल. तर काय करता येईल, 11 जर भाग घातला, 11 दोन्ही 22 उरले 8, 11 7 77 उरले 3 आपण काय करायचं इथे लिहून घ्यायचं आणि छेद 11 करून टाकायचा. म्हणजे 27.3/11 27.3/11 हे आपलं उत्तर असेल. आय होप तुम्हाला कळालं असेल. पुढचं एक्झाम्पल बघू. रविवारी बी, मंगळवारी सी आणि गुरुवारी ई दुकानांमधून सरासरी किती पुस्तके विकली जातात. सरासरी विचारलं म्हणजे ॲव्हरेज दिलेला आहे, ॲव्हरेज विचारलेला आहे. रविवारी बी म्हणले, रविवार कुठं आहे, रविवारीत आहे. रविवारी बी म्हणजे 89. त्याच्यानंतर मंगळवारी सी म्हणजेच 82 आणि गुरुवारी ई म्हणजेच 84. या तिन्हींची आपल्याला सरासरी विचारलेली आहे. तर 3 संख्या आहेत, त्या 3 संख्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल आणि भागिले 3 करावं लागेल. सरासरीचं आपल्याला सूत्र माहीत असेल, ज्या संख्या दिल्या त्याची बेरीज करायची भागिले एकूण संख्या. मग आपण जर सरासरी काढली तर 89 अधिक 82 अधिक 84 भागिले 3 येईल. युनिट डिजिटची बेरीज केली, 4 आणि 2 6, 6 9 15ला 5, हातच्याला 1, 8 त्रिक 24 1 25, 255 भागिले 3. याला जर भाग घातला आपण, 3 8 24 उरले 1, 3 5 15, उत्तर आलं 85. एकदम सोपं गणित होतं बघा. ॲव्हरेजवर होतं. डेटा इंटरप्रिटेशनमध्ये ॲव्हरेज, पर्सेंटेज, रेशो अँड प्रपोर्शन, मिक्सचर ॲलिगेशन ह्या सगळ्या उदाहरणाचं मिक्सचर करून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर आजचा आपण शेवटचा प्रश्न बघू. काय दिले बघा. मंगळवारी सी आणि ई दुकानांमधून आणि सोमवार व गुरुवारी बी दुकानातून विकल्या गेलेल्या पुस्तकांच्या एकूण संख्येतील फरक शोधा. म्हणजे आपल्याला डिफरन्स विचारलेला आहे. डिफरन्स कशाचा विचारलेला आहे. मंगळवारी सी आणि ई दुकानांमधून म्हणले. मंगळवार कुठं आहे, इथं मंगळवार आहे. सी दुकान इथं आहे, ई दुकान इथं आहे. म्हणजे व्हॅल्यू कोणती आली, 82 आणि 90. मंगळवारी सी आणि ई दुकानांमधून म्हणजे मंगळवारीत आला, सी आहे इथं आणि ई इथं आहे. त्याची व्हॅल्यू किती आली, 82 अधिक 90. बेरीज करून घेऊ आपण डायरेक्ट. 82 अधिक 90 बेरीज जर केली तर 2 8 8 16 1 17 172 आलं आहे. आणि सोमवार व गुरुवारी म्हणलं आहे बी दुकानातून. सोमवार कुठं आहे, 1 मिनिट कलर चेंज करून घेऊ. सोमवार कुठं आहे बघा, सोमवार इथं आहे आणि दुसरा गुरुवार इथं आहे. याच्यामध्ये काय करायचं, बी दुकानात शोधायचं. बी इथं आहे. सोमवारी बी दुकानातून किती पुस्तकं विकली गेलेत, 57. गुरुवारी बी दुकानातून किती पुस्तकं विकली गेलेत, 54. या दोन्हींची बेरीज करायची. 57 अधिक 54, 7 आणि 4 11ला 1, हातच्याला 1, 5 आणि 5 10 आणि 1 11, 111. तर काय विचारलं आहे, हे जे पुस्तकं विकली गेलेली आहेत याचा आपल्याला फरक शोधायचा आहे. फरक म्हणजे डिफरन्स शोधायचा आहे. 172 वजा 111 करायचं आपल्याला. 172 वजा 111, 2 मधून 1 गेलं 1, युनिट डिजिट 1 येईल. तर इथं फक्त एकच ऑप्शन आहे बघा ज्याचं युनिट डिजिट 1 आहे, त्याच्यामुळं ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर असेल. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल किंवा तुम्हाला काही कमेंट द्यायचे असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.